अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली पाहणी। राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसरामध्ये 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत ढगफुटी सदृश पाऊस हे नैसर्गिक संकट आहे, या नैसर्गिक संकटाला हिमतीने सामोरे जावे असे आवाहन केले। झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून ते सरकारकडे पाठवण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले। केंद्र आणि राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले। या नुकसान पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते। 15 तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे प्रचंड नदी नाल्याला पूर आले। शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे, त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा, अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला। या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे भी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही। ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहे।